उन्हाळी पिकातून 10 पट नफा सीओम कृषी टेकचे हे सिक्रेट तंत्र कोणालाही सांगू नका. ह्या विषयावर आपण 5 व्हिडिओची सिरीज घेऊन येत आहोत. त्यापैकी भाग पहिला, उन्हाळी शेती 10 पट नफ्याचे बिझनेस मॉडेल. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, उन्हाळ्यात जेव्हा पारा 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातो, विहिरी कोरड्या पडतात आणि सामान्य शेतकरी शेती करणं सोडून देतो. नेमका याच वेळी काही स्मार्ट शेतकरी लाखांनी नफा कसा कमवतात. ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर हे एक प्युअर बिझनेस मॉडेल आहे. आज सीओम कृषी टेकच्या या विशेष भागात आपण उन्हाळी शेतीचं असं एक गणित मांडणार आहोत, जे तुम्हाला कदाचित आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नसेल. नंबर 2 मध्ये पाहूया, समस्या काय आहे. द प्रॉब्लेम. उन्हाळ्यातील शेतीसमोर 3 मोठी आव्हानं आहेत. नंबर 1, पाण्याची कमतरता. नंबर 2, अतिउष्णता. आणि नंबर 3, चुकीच्या पिकाची निवड. आपण काय करतो, शेजारी जे लावेल तेच आपण लावतो. मग बाजारात एकाच वेळी खूप माल येतो आणि भाव कोसळतात. याला म्हणतात सप्लाय जास्त आणि डिमांड कमी. नंबर 3 मध्ये पाहूया, 10 पट नफ्याचे गणित, द मॅथ्स. आता हे गणित नीट समजावून घ्या. जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने ज्वारी किंवा बाजरी लावली तर खर्च आणि श्रम पाहता तुमचा नफा मर्यादित असतो. पण जर तुम्ही उन्हाळ्यातील डिमांड ओळखली, उदाहरणार्थ कलिंगड, खरबूज किंवा उन्हाळी भाजीपाला, आणि त्याला सायंटिफिक जोड दिली, तर काय होतं, खर्च, मल्चिंग, ठिबक आणि योग्य खत यांचा खर्च थोडा वाढतो. उत्पन्न, उन्हाळ्यात फळांची मागणी 20% वाढते. निकाल काय, तर जिथे सामान्य शेतीमध्ये एका एकरात 20 ते 30 हजार देते, तिथे हे मॉडेल तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये देऊ शकते, म्हणजेच 10 पट नफा. चौथा पॉइंट जो आहे तो म्हणजे सीओम कृषी टेकचे सिक्रेट, द सोल्युशन. पण हे शक्य कसं आहे, इथेच कामाला येते सीओम कृषी टेकचं तंत्रज्ञान. आपण फक्त खत विकत नाही, तर आपण सोल्युशन देतो. उन्हाळ्यात झाडाला स्ट्रेस येतो, या स्ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी आम्ही काही विशेष विद्राव्य खताचे शेड्यूल देतो, जे झाडाला आतून थंड ठेवतात. हे तर फक्त सुरुवात आहे मित्रांनो. पण नुसतं पीक लावून चालत नाही. उन्हाळ्यात पाण्याचा थेंब आणि थेंब कसा वाचवायचा आणि झाडाला उन्हापासून कसं वाचवायचं, हे आपण पाहणार आहोत पुढच्या भाग 2 मध्ये. जर तुम्हाला हा पहिला भाग आवडला असेल तर कमेंट मध्ये पार्ट 2 असे नक्की लिहा. आणि हो, अधिक माहितीसाठी सीओम कृषी टेक ढोकसाळला भेट द्यायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझे जेही नवीन व्हिडिओ पब्लिश होतील त्याचे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी सखाराम राठोड. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.